नमस्कार आकाश. नमस्कार सर. नाव तुमचं? आकाश शंकर बेळे, गाव मुरळी, मुरळी, तालुका उमरगा आहे, जिल्हा उस्मानाबाद. उस्मान. आज तारीख आहे 26, बरोबर आहे ना? हो 26/12/2024. हे तुमचं गव्हाचा प्लॉट आहे. हो. ला लागून हरभरा आहे. बरोबर. हरभऱ्याच्या लागून पलीकडं ऊस आहे. तर यावर्षी या ठिकाणी तुम्ही मर रोगासाठी आपलं फंगवीट नावाचं औषध आणलं होतं. हो आणलं. हरभरा, खास करून हरभरा जास्त मारला होता हो. आणि गहू पण मारला होता. गहू पण मारला. तर त्याची तुम्ही फवारणी केली. त्याचा फंगवीटचा रिझल्ट कसा आहे? मी लयच मरत असताना एक फवारणी केली होती याची. बरं. एकदमच म्हणजे त्याची मरच थांबली. हां आणि त्याच्या जरा पण झाली. हां, म्हणजे बुरशीचं पण केलं, कमी जरा ग्रो झाली जरा. झाली. त्यानंतर ग्रो आणि नाईट हा दोन्हीची तुम्ही ह्याच्यावर केली. फवारणी केली. प्लॉट जर बघितलं एकसारखं हां. सध्या पण कलर पहिलं जे आहे हां त्याचा कलर हां हां, म्हणजे फवारणी फक्त एक ग्रो नायट्रोची आणि एक फंगवीटची झाली. एकच. बाकी याला सोडून दुसरं नाही, दुसरं तुम्ही काही पेरते वेळेस काय जे खत टाकले ते खत टाकले. या रिझल्ट तुम्ही समाधानी वाटतंय? हां हां 100%. कारण यावर्षी बरेच जणांचा हरभरा म्हणा, बरेच जणांचा उभी म्हणा नाही पण बरेच जणांच्या तर नाही. हे फवारणी केल्यावर नाही. पहिलं मरत होतं, मरत असतानाच फवारणी केलेली. इथंच आपल्या हरभऱ्यामध्ये जो पलीकडं यात. आता हे तुमचं हरभरा आहे. बरोबर. तर ह्या हरभऱ्याचं रान जर बघितलं तर खूप गार आहे. गार आहे. हां. पाणी थांबत नाही. पाणी तुमचं हमेशा इथं. आता जर बघितलं तर पाणी जास्त आहे तिथं मर रोग जात आहे. बरोबर आहे. वगैरे जास्त असल्यामुळं हरभऱ्याचं पाणी येत नाही. आता इथं तुम्ही तेच काम एक मारलंय आणि एक मारलं, वाढीला लागलेला आहे. पूर्ण मध्ये कुठं आहे नाही. दिवशी, त्याच्यानंतर दिवसानंतर मर रोग. आतच. हा, म्हणजे पूर्ण मर झालं नाही. झालं. आता इथं आपल्याला लागून ऊस पण एकदा कमी पॉवर ग्रीन पॅन्ट प्रोम डॅश हे टाकलं आणि टाकला महिन्यात. किती काढणार ऊस? 35 हां. मग हे कमीत कमी 50 50 झालं का? बरोबर. ग्रीन पॅन्ट खतं वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधान.